नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. बघतोय आपण की राज्यातल्या घडामोडी आता वेगाने घडत असताना त्या एका टप्प्यापर्यंत येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच्या पुढे नेमकं काय होईल हा तुमचा आणि माझा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाची उत्तरं, त्यातले अंदाज जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. बघा, शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट बनवणाऱ्या एकनाथ शिंदे गट जो आहे तो सध्या कायदेशीर पेचात अडकलाय. तशातच राजकीय परिस्थितीवर तोडगा निघत नसल्याने शिंदे गटात चलबिचल सुरू झाल्याची माहिती आहे. तशातच आता या सत्तेच्या सारीपाटात आता आणखी एका ठाकरेची एंट्री झाल्याचं सांगण्यात येतं. 2/3 आमदार सोबत असले तरी शिंदे गटाला कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशावेळी शिंदे गट थेट राज ठाकरेंनाच साथ घालण्याची शक्यता आहे. शिंदे गट हा राज ठाकरेंच्या मनसेमध्ये विलीन होण्याची चर्चा आता रंगू लागली आहे. नुकतंच एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. मात्र सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील फोनवरील चर्चा महत्त्वाची घटना मानली जाते. ही विचारपूस केवळ दिखावा असून सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागे हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सुटली तरी राज ठाकरेंची साथ कायम राहील आणि त्याशिवाय राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा मुद्दा शिंदे गटाच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे शिंदे गट सत्तेत सहभागी होण्याकरता राज ठाकरेंचा हात पकडण्याचीच शक्यता अधिक आहे. याबद्दल अधिक बोलणार आहोत आमचे मुंबईचे प्रतिनिधी विशाल पाटील त्या क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विशाल, राजकारणात कायम असं म्हणलं जातं की या सगळ्या राजकारणाच्या सारीपाठावर कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. तसं बघायला गेलं तर म्हणजे मतभेद असू शकतात पण मनभेद नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर शिंदे गटाला पुढला जर काही पर्याय निवडायचा असेल तर तो मनसे असू शकतो का? नक्कीच विशाल, ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडामोडी आपण जर पाहायला गेला तर शिंदे गट एकतर कायदेशीर पेचात अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरं म्हणजे या शिंदे गटाला आता कुठच्या ना कुठच्या राजकीय पक्षाचा सहारा घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आता एंट्री झाली असं आपण म्हणू शकतो, कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शस्त्रक्रिया झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडनं त्यांना फोन गेलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आलेली आहे. खरं तर हे दोघेही महत्त्वाचे असे राजकीय नेते आहेत, त्यामुळे राजकीय चर्चा झाली नाही असं आपण म्हणू शकत नाही. आणि दुसरं जर पाहायचं झालं तर क्रिकेट आणि राजकारण हे अनिश्चिततेचे खेळ आहेत, त्यामुळे काहीही होऊ शकतं. त्यामुळे ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि शिंदे गट जो महाविकास आघाडीतनं बाहेर पडलेला आहे त्यांची सुद्धा हीच भूमिका आहे हिंदुत्वाची. आणि जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका, कट्टर हिंदुत्वाची भूमिका होती, याच भूमिकेच्या हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून हा शिंदे गट बाहेर आलेला आहे असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे मनसे पक्षामध्ये हा गट विलीन होऊ शकतो का, ह्या आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत. कारण का ज्या पद्धतीनं शिंदे गटाची संपूर्ण लढाई आहे ही न्यायालयापर्यंत गेलेली आहे. जरी हा गट स्थापन झाला तरी यांना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा सहारा घेणं जे आहे हे अत्यंत गरजेचं आहे. जर शिंदे गट मनसेत विलीन झाला तर एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका, दुसरं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रति बाळासाहेब ठाकरे याच रूपानं जे आहेत हे अनेक शिवसैनिकी पाहतात. आणि अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जो आहे तो खऱ्या अर्थानं राज ठाकरेच पुढे घेऊन जाऊ शकतात. अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा ज्या आहेत ह्या अलीकडे रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, त्यामुळे ठाकरे ब्रँड आणि शिंदे गटाची हिंदुत्वाची भूमिका याचा मेळ जो आहे तो कुठेतरी जमू शकतो का, यासुद्धा आता चर्चा ज्या आहेत ह्या रंगू लागलेल्या आहेत. आणि शिंदे गट भाजपात विलीन होईल का याबाबतीत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. कारण का शिंदे गटाबरोबर जे आमदार गेलेले आहेत त्याच्यातील अनेक आमदारांचा असा विरोध आहे की आपण भाजपात विलीन व्हायचं नाही. हा कुठेतरी याच्यामुळे शिंदे गटातच बंडखोरी होण्याची या मुद्द्यावरून सुद्धा दाट शक्यता आहे. त्यामुळे एक चाचपणी जी आहे ती आता शिंदे गटाकडनं सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदेकडनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना 1-2 दिवसापूर्वी फोन गेल्याची माहिती सुद्धा मिळते. आणि कुठेतरी ही नवीन राजकीय समीकरणं महाराष्ट्राच्या राजकारणात आता होतात का हे पाहावं लागणार आहे. आणि या एकनाथ शिंदे यांच्या हाकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात, या बंडखोर गटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे साथ देतात का हे आता पाहावं लागणार आहे. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. राजकारणात काही होऊ शकतं आणि जर ते होणार असेल तर हा देखील एक पर्याय शिंदे गटासमोर असू शकतो आणि तो पर्याय आहे मनसे. बघूयात नेमकं काय घडतंय. राज्यात सध्या सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे एकीकडे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडलेलं असताना दुसरीकडे भाजप आणि शिंदे सेना गटात सत्ता स्थापनेच्या हालचालींनी जोर पकडला.
भाजप एकनाथ शिंदे गट असे सरकार स्थापन झाल्यास महाविकास आघाडीमध्ये सध्या मंत्री असलेल्या आणि शिंदे गटात सामील झालेल्या सगळ्यांना मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील। याशिवाय शिंदे गटातील गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत हे पुन्हा कॅबिनेट मंत्री होणार असल्याची माहिती आहे। भाजप आणि शिंदे गटात मंत्रिमंडळ रचनेबाबत 3 फेऱ्यांची चर्चा आतापर्यंत झालेली आहे। सरकार स्थापन करण्यासाठी सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर एकदा चर्चा करून मंत्रिमंडळाचं अंतिम स्वरूप निश्चित केलं जाऊ शकतं। राज्य मंत्रिमंडळाची कमाल सदस्य संख्या जी आहे ती 42 इतकी असते। शिंदे गटाला 16 मंत्रिपदं दिली तर भाजपच्या वाट्याला 26 मंत्रिपदं येऊ शकतील। आज मी केंद्रात मंत्री आहे, टोपे राज्यात मंत्री आहेत। मला 2.5 वर्ष झाले तर टोपे यांना 14 वर्ष झाली। तुमच्या कारकिर्दीत आणखी काही कामं करायची असतील तर लवकर करून घ्या, वेळ निघून चाललाय। आम्ही 2 ते 3 दिवस विरोधी पक्षात आहोत असं सूचक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना इथल्या कार्यक्रमात बोलताना केलंय। आणखी 2 ते 3 दिवस आम्ही विरोधी पक्षात असल्याचं त्यांनी म्हटलंय। नाराजी नाट्यात आता रावसाहेब दानवेंचं हे सूचक विधान असल्याचं आपण बघतोय। सरकार येतील, सरकार जातील, त्या सरकारबद्दल आमचं काही म्हणणं नाही। उलट आम्हाला तर चांगलं विरोधी पक्षात आपलं असं बोलायला भेटतं। 2-3 दिवसांनी हे बी बंद होणार आहे, त्याच्यामुळे टोपे साहेब ध्यान ठेवा। सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली। खोटे आरोप करणाऱ्यांना सुरक्षा देशात वायवाल्यांची फौजच उभारायची आहे का, म्हणजे वाय सुरक्षेची फौजच उभारायची आहे का, एक प्रश्न जो तो उपस्थित करण्यात आला। फौजेत गुवाहाटीतील 15 गद्दारांची भर यामध्ये करण्यात येणार आहे का? केंद्र सरकारचा निर्णय सुरक्षेची वाट लावणार आहे। महाराष्ट्र द्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्या तालमीत सुरू असल्याचं देखील या सामनाच्या अग्रलेखातनं म्हणण्यात आलं। या अग्रलेखातनं भाजपवर आज हल्लाबोल करण्यात आला। राजकीय विरोधकांविरोधात खोटे आरोप करणाऱ्या, धमक्या देणाऱ्या भाजप पुरस्कृत मंडळींना वायपासून झेडपर्यंत सुरक्षा देण्याचा सपाटाच केंद्रातील भाजप सरकारने लावलाय। देशभरात अशा वायवाल्यांची फौजच त्यांना उभी करायची आहे काय? त्यांच्या याच फौजेत आता गुवाहाटीमध्ये असलेल्या 15 गद्दारांची भर पडली आहे। त्यांनाही केंद्राने वाय+ सुरक्षा देण्याचं जाहीर केलंय। मोदी सरकारचा हा निर्णय केंद्रीय सुरक्षेची वाट लावणारा तर आहेच, शिवाय गुवाहाटीत सुरू असलेल्या महाराष्ट्र द्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत सुरू असल्याचा पुरावा देखील आहे। आणि भाजपच्या महाराष्ट्र द्रोहाचे पितळ त्यामुळे पूर्णपणे उघडं पडले अशी टीका करण्यात आली। काळाचा महिमा अगाध असतो, हो अगाध असतो। सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये याचा प्रत्यय येतोय। सीआरपीएफच्या बंदोबस्तात आमदारांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते। आता त्याच सीआरपीएफ कडून आमदारांच्या घरांना संरक्षण देण्यात आलंय। आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार यामिनी जाधव यांच्या घराभोवती आता सीआरपीएफचा जागता पहारा सुरू आहे। स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी असलेल्या यामिनी जाधव बंडखोरांसोबत गुवाहाटीत आहेत, मात्र त्यांच्या घराला संरक्षण देण्यात आलंय। सीआरपीएफच्या बंदोबस्तात 25 फेब्रुवारीला यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी केंद्रीय तपास पथक पोहोचलं होतं। आता त्याच सीआरपीएफचं संरक्षण जाधवांच्या निवासस्थानाला देण्यात आलंय। जाधव यांच्या निवासस्थानी सलग 3 दिवस छापे सुरू होते। आयकर विभागाने त्यांची कोट्यवधींची रक्कम जप्त केली होती। 10 बँक लॉकर्सही जप्त करण्यात आले होते। जाधव कुटुंबियांच्या 33 जागांवर छापे मारण्यात आले होते। जाधव यांनी मुंबईत 36 मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता। 1000 कोटींचा घोटाळा बाहेर आल्याची माहिती सोमय्यांनी दिली होती। आता मी यशवंत जाधवला तुरुंगात टाकणार। यशवंत जाधवनी महापालिका लुटली। तो यशवंत जाधव आणि त्याची बायको सुद्धा दिल्लीला गेली आणि वॉशिंग मशीन मध्ये त्यांना टाकलं आणि ते एवढे साफ झाले की ते सुरत वरून डायरेक्ट गुवाहाटीला गेले। घोटाळा करणारे प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानालाही सीआरपीएफनं संरक्षण दिलंय। प्रताप सरनाईक आणि आस्था बिल्डर्सने NSEL घोटाळ्यात 216 कोटी रुपये ढापले होते। त्यातील 25 कोटी सरनाईकांच्या बँकेत जमा झाले होते।
NSEL घोटाळ्यामध्ये किरीट सोमय्यांनी जनहित याचिका दाखल केली होती. तो घोटाळा 5,600 कोटींचा असून त्यात 1,300 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं सोमय्यांनी सांगितलं होतं. प्रताप सरनाईक यांची वेगवेगळ्या प्रकरणात चौकशी झाली होती. 11 डिसेंबर 2020ला प्रताप सरनाईकांची ईडीकडून 4 तास चौकशी झाली. 25 मार्च 2022ला प्रताप सरनाईकांची 11 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. आणि एक दिवस मला प्रताप सरनाईकांचा फोन आला आणि मला म्हटले की आता दुपारी मला इथे देवेंद्र फडणवीस भेटले दिल्लीमध्ये. ते मला अमित शहांकडे घेऊन गेले आणि काय सांगू, माझं ईडीचं सगळं मॅटर क्लिअर साफ झालं म्हटले. त्याच्यामुळे मी आता गुवाहाटीला जातोय, सुरतला जातोय. अशी कोणती वॉशिंग मशीन होती की इतकी हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराची केस अशी टाकली आणि स्वच्छ. राजकारण कोणतंही वळण घेतं. नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, त्यांची चौकशी होते. मात्र हुकुमाचे ताबेदार असलेली CRPF संरक्षण देण्याचं काम चोखपणे बजावते. मग तपास यंत्रणांची चौकशी सुरू असो किंवा नेत्यांच्या संरक्षणाची गरज असो, त्यावेळी CRPF रस्त्यावर उभीच असते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे गटाच्या आमदारांना केंद्रानं सुरक्षा पुरवली आहे, त्यावर आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. केंद्रातून अजूनही किती पथकं लोकांना मदत करायला गेली मला माहिती नाही, पण आजपासून सीआरपीएफची सिक्युरिटी काश्मीरी पंडितांना द्यायला पाहिजे होती, ती सीआरपीएफची सिक्युरिटी या आसाममध्ये लोकांना वाचवायला द्यायला पाहिजे होती. तिथे पोलीस यंत्रणा वापरली जाते, तिथे हे सीआरपीएफची सिक्युरिटी वापरली जाते. 8-9 लाख पर डे ह्यांचे बिल्स आहेत जेवणाचे, बाकीचे सोडून द्या. म्हणजे खाण्याचे बोलतो, जेव्हा आपण खाण्यापिण्याचे बोलतो, पाण्याचे इतर मी बोलतच नाही. शिवसेनेच्या मागणीनुसार 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीस विरोधात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोर आमदारांकडून करण्यात आलेल्या कारवाई विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी महाधिवक्त्यांशी चर्चा करून शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्याबाबत त्यांना 2 दिवसात म्हणणं मांडण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली. या नोटीसनुसार शिंदे गटाच्या आमदारांना आज 4 वाजेपर्यंत विधान भवनात दाखल होणं अपेक्षित आहे आणि अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. मात्र आता शिंदे गटाने या कारवाई विरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्याचप्रमाणे अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यालाही आव्हान देण्यात आलं आहे. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवेंसह दिग्गज वकील शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट या याचिकेवर काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आमदारांच्या पात्रतेच्या याचिकेवर उपाध्यक्षांनी कोणतीही कृती करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत, यासाठी शिंदे गटानं मागणी केली आणि यावर सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी काय म्हटलं ते ऐकूयात. कोई चैलेंज नहीं करता, वो पॉलिटिकल पार्टी का विप है, पॉलिटिकल पार्टी का विप में कोई चैलेंज नहीं कर सकता. डिप्टी स्पीकर की तरफ से सर 2 दिन का ही वक्त दिया गया था, इस चीज को लेकर भी कहा गया कर सकते हैं. लेटेस्ट सुप्रीम कोर्ट जजमेंट 48 आवर्स का बस है बोले. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. थेट नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्या 2 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, पहिली तर अपात्रतेच्या संदर्भात आव्हान देणारी याचिका आणि दुसरा गटनेते पदावरून निर्माण झालेला वाद, या दोन्ही याचिकांवरती आज किती वाजेला किंवा केव्हापर्यंत ही सुनावणी होऊ शकते? विशाल, जर बघितलं 2 महत्वाच्या याचिका आहे. एक एकनाथ शिंदेनी याचिका केलेली आहे, एक दुसरी याचिका भरत गोंगावणेने केली आहे. साधारणतः ह्या दोन्ही याचिकांवरती एकत्रितपणे सुनावणी व्हावी अशी मागणी होऊ शकतं सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे खास करून शिवसेनेच्या वतीनं केल्या जाण्याची शक्यता आहे. कारण की या दोन्ही ज्या याचिका आहे एकमेकाशी संबंधित आहे. पण यासोबतच जर बघितलं, या संदर्भात अजून एक महत्वाची याचिका यापूर्वी दाखल झालेली आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्रात जे राजकीय संकट निर्माण झालेलं आहे, वरुण ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये जर म्हटलं की यावरती कुठेतरी पक्षांतर कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि जर हे आमदार सोडून जात असेल तर यांच्यावर पक्षांतर कारवाई करावी. त्यावरती देखील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात बाधित आहे.
आणि सोबतच जर बघितलं अजून एक अत्यंत महत्वाची याचिका जी आहे ती याचिका आहे गिरीश महाजन यांनी केली होती की विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भात होऊ शकतं ती याचिका आज परत घेतली जाईल. पण आज या दोन महत्वाच्या याचिकावरती सुनावणी होणं शक्य आहे. सुनावणीपेक्षा असं म्हणता येईल की पहिले ती याचिका लिस्टेड करण्याकरिता मागणी करण्यात येईल. एक पहिली याचिका आहे एकनाथ शिंदे यांची, दुसरी याचिका आहे भारत गोगावणे यांची. या दोन्ही याचिकांवरती साधारणतः जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस पालखीवाल यांच्या या कोर्टामध्ये सुनावणी साठी मागणी करण्यात येईल की या दोन्ही याचिका अर्जंट बेसिसवर ऐकण्यात याव्या. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुट्ट्या सुरू आहे, त्यामुळे जे सुट्टीच्या संदर्भातलं जे खंडपीठ आहे जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस पालखाल, तर या सगळ्या संदर्भात जेव्हा 10:30 वाजता ही याचिका त्यांच्यासमोर मांडण्यात येईल आणि त्यानंतर स्पष्ट होईल की या याचिकेवरती केव्हा सुनावणी होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न आहे की सुनावणी लवकरात लवकर व्हावी. त्यासोबतच हे जे दोन्ही पक्ष आहे एकनाथ शिंदे आणि भरत गोगावणे यांचाही प्रयत्न आहे की लवकरात लवकर सुनावणी व्हावी. खास करून एकनाथ शिंदे आणि भरत गोगावणे यांच्याकडून जर वकील बघितलं तर त्यांनी मोठे वकील एक मोठी फौज निर्माण लावली आहे. ऍडव्होकेट हरीश साळवे त्याच्यासोबत असणार आहे, त्यांच्याकडून मागणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच सत्ताधारी पक्ष म्हणजे शिवसेनेकडून म्हणजे सत्ताधारी पक्ष, कारण ही जी याचिका आहे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहे, शिवसेनेच्या विरोधात नाही आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून ऍडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी, ऍडव्होकेट कपिल सिब्बल हे दोन वकील उभे राहण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ वकील आहे आणि याशिवाय इतर वकिलांची फौज असणार आहे. आणि सोबतच या संदर्भात अजून एक कॅवेट देखील दाखल होण्याची शक्यता आहे. यामध्ये वरुण ठाकूर जे आहेत हे कॅवेट दाखल करतील आणि सोबतच ऍडव्होकेट विशाल जोगदंड जे आहेत हे दोघेही कॅवेट दाखल करण्याची शक्यता आहे. या कॅवेटमध्ये ते म्हणणार आहे की आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय या संदर्भात कुठलाही निर्णय देऊ नये. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे आता सुप्रीम कोर्टाला अतिशय क्लिष्ट झालेलं आहे. तर त्यामुळे सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय बघूया निर्णय घेतं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती आज बरंचसं काही यामध्ये अवलंबून आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. याबद्दलचे अपडेट आम्ही तुझ्याकडे घेण्यासाठी येत राहू. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शिंदे गटातील आमदार भरत गोगावलेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलंय. पराभूत आमदाराची साधी बैठक तरी घेतली का? 2.5 वर्षात पराभूत आमदारांना वेळ दिला का? गोगावलेंनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला. एनसीपीच्या पराभूत उमेदवारांना निधी मिळत होता, अजित पवार ताकद देत होते, शिवसेनेचं खच्चीकरण करून एनसीपी राज्यात पुढे गेली. भरत गोगावलेंनी थेट आरोप केला, आम्हाला फक्त एकनाथ शिंदेंचा आधार या ठिकाणी मिळाला, असं देखील भरत गोगावले यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचा घ्या उदाहरण, तर त्याला त्यांचे अजित पवार 10 कोटी 15 कोटीचा निधी देत आहेत. पण आपल्या आमदाराला जर 2 कोटीचा जर निधी मिळाला तरी तो काही गावातनं 5 लाख 10 लाख 20 लाख अशी कामं टाकून हलता डुलता मतदारसंघ ठेवू शकतो. परंतु एकही रुपया जर तुम्ही 3 वर्षामध्ये जर देऊ शकला नाही त्या आमदारांच्या तिथं निधीपोटी, तर मग तुम्ही आम्हाला सांगा तो आमदार कुठल्या आधारावरती उभा राहील आणि कुठली निवडणूक लढवायला समोर येईल. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष चांगलाच तापला. एकनाथ शिंदे गटानं पुकारलेला एल्गार आणि शिवसेनेची आक्रमक रणनीती यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पडद्यामागच्या भूमिकांनी चांगलीच चुरस निर्माण केली. त्यामुळे ठाकरे शिंदेंचा प्रत्यक्ष चाली ज्या आहेत आणि पडद्यामागून पवारांच्या हालचाली यामुळे महाराष्ट्रातील सत्ता सारीपाटावरचा डाव चांगलाच रंगतदार बनल्याचं चित्र आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलंय. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा केंद्रस्थानी आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडल्यानं ठाकरेंचा मातोश्री बंगला सत्तेचं केंद्रस्थान बनला. पण मागील काही दिवसांपासून शरद पवारांचं सिल्वर ओक हे निवासस्थान सत्ता संघर्षात सरकार वाचवण्याच्या हालचालींचं केंद्रबिंदू बनलंय. सिल्वर ओकवरून नेत्यांची एजा प्रचंड वाढली आहे. रविवारी सकाळी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सिल्वर ओकची वाट धरली. महाविकास आघाडी सरकार शरद पवारांच्या राजकीय कूटनीतीनं तयार झालं. आता तेच सरकार अडचणीत आलेलं असताना आता शरद पवार थेट मैदानात उतरलेत. प्रदीर्घ अनुभव, कायद्याचा अभ्यास असल्यानं शरद पवारांच्या मार्गदर्शनात आता महाविकास आघाडी सरकार बंड शमवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे अनिल देसाई, अनिल परब या नेत्यांनी तासभर पवारांशी चर्चा केली. काँग्रेस शिवसेनेचे नेते जाताच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पवारांच्या भेटीला दाखल झाले. प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील यांना पवार यांनी काही सूचना दिल्याचं कळतंय. गुवाहाटीत गेलेल्या आमदारांशी संपर्क करा, आमदारांना परत आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा,
एकनाथ शिंदे गटाकडे असलेलं संख्याबळ तोडा, राज्यपाल भवनावर त्यांना संपर्क करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तांत्रिक मुद्द्यांवर विधिमंडळ कायद्याचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हायकोर्टात बाजू मांडण्याची वेळ येऊ शकते, त्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. वकिलांसोबत प्रफुल्ल पटेल आणि अनिल देसाई यांना रणनीती आखण्याच्या सूचना देण्यात आल्यात. आज या कल जो हमारी फ्रंट है, ये फ्रंट की तरफ से स्पीकर साहब को कुछ रिक्वेस्ट की जाएगी, जिससे कुछ न कुछ सख्ती से कदम उठाएंगे. कूटनीती आणि फोडाफोडीचं राजकारण हे शरद पवार यांच्यासाठी नवीन नाही. सरकार बनवणं आणि पाडण्याचाही त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे याच अनुभवाच्या जोरावर आता शरद पवार यांनी ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी सूत्र हाती घेतल्याचं चित्र दिसतंय. महाविकास आघाडी सरकारवर आलेलं बंड हे आज एकदा पहिल्यांदा नाही, तर ज्या वेळेस हे सरकार स्थापन करायची वेळ आली त्यावेळेस सुद्धा अजित पवार यांचं बंड हे समोर आलं होतं. शरद पवार यांनी त्याही वेळेस ते बंड थांबवलं होतं. पण यंदा मात्र एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेलं 2/3 पेक्षा अधिक जास्त संख्याबळ हाच खरा अडचणीचा मुद्दा ठरला आहे. शरद पवार यांच्या बैठकांचं सत्र सुरू असतानाच गुवाहाटीत असलेल्या आमदारांमधील 15 आमदारांना केंद्रानं सुरक्षा दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे केंद्राच्या सुरक्षेत एकनाथ शिंदेंसह काही आमदार महाराष्ट्रात येणार हे स्पष्ट झालंय. अशावेळी महाराष्ट्र पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पवारांनी तात्काळ गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना बोलावून घेत सूचना दिल्यात. एकंदरीत महाराष्ट्राची सत्ता राखण्यासाठी शरद पवारांनी निकराची लढाई सुरू केली आहे. राज्यसभा विधान परिषद निवडणूक जिंकत देवेंद्र फडणवीसांनी तसेही कसलेले पैलवान आपण असल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळे महाराष्ट्रातील या सत्ता संघर्षात पडद्यामागून पवार विरुद्ध फडणवीस हा संघर्ष सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. यात कुणाची सरशी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.